नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या YouTube चॅनलवर. आणि सर्वप्रथम मित्रांनो, मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. यावर्षी जे पण प्रामाणिकपणे मुलं प्रयत्न करतायत त्यांना नक्कीच यश प्राप्त व्हावे, हीच माझी इच्छा असेल आणि त्यानुसार तुम्हाला भरपूर मेहनत घ्यायची आणि भरपूर असा संघर्ष करायचा आहे. त्याशिवाय यश प्राप्त होतच नाही. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण वर्धा जिल्ह्यातील पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024 ची त्यामधले आपण महत्वाचे प्रश्न म्हणजे जसं की आपला पॅटर्न आहे. फक्त आपण प्रश्न घेतो, गणित रिझनिंगचे आपण यामध्ये प्रश्न कव्हर करत नाही, जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ कधी तुम्हाला फावल्या वेळामध्ये बघता येईल आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये थोडाफार भर पडेल. तर त्यानुसार आपण या व्हिडिओ सिरीज आपण ही चालू केली आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल, नवीनच आपल्या व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलला भेट दिली असेल, तर कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण का तुम्हाला सबस्क्राईब केलं तर वेळेवर आपल्या व्हिडिओची अपडेट मिळत राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जे थंबनेलला सांगितलं आहे की प्रो टिप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. प्रत्येक प्रश्नामागे जसे प्रश्न असतील त्यानुसार मी तुम्हाला प्रो टिप सांगणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका. यातले सर्व प्रश्न हे महत्वाचेच आहेत. तर चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर वर्धा जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024. पहिला प्रश्न आहे, जगात सर्वात सुखी असा कोण आहे? या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. तर विधानार्थी वाक्य करा म्हणजे आपल्याला या वाक्याचा अर्थ बदलायचा नाही, हेच वाक्य ठेवायचंय, पण ते विधानार्थी झाले पाहिजे. तर त्यानुसार आपल्याला ऑप्शन दिले आहेत. जगात सर्व सुखी आहेत, जगात सर्व दुःखी आहेत, जगात कुणीच दुःखी नाही, जगात सर्व सुखी असा कोणी नाही. तर यामध्ये जगात सर्व सुखी आहे म्हटलं तरी पण याचा अर्थ बदलला जातोय की जगात सर्वच सुखी आहेत. जगात सर्व दुःखी आहेत तरी पण याचा अर्थ बदलतोय. जगात कोणच दुःखी नाही म्हणजे सर्व सुखी आहे तरी पण याचा अर्थ बदलतोय. तर याचा ऑप्शन चौथा आहे, जगात सर्व सुखी असा कोणच नाही. तर याचा आणि या वाक्याचा अर्थ समान असतो. त्यामुळे इथे उत्तरामध्ये जगात सर्व सुखी असा कोणच नाही हा ऑप्शन बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, जगात सर्व सुखी असा कोण नाही. हे झालं याचं विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य बनवताना जे मूळ वाक्य असतं त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, तेव्हाच ते विधानार्थी वाक्य होतं. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विद्यार्थी अभ्यास करतो, प्रयोग ओळखा. विद्यार्थी अभ्यास करतो, तर इथे सकर्मक कर्तरी प्रयोग होतो. कारण का इथे कर्म पण आहे आणि कर्ता पण आहे. तर म्हणून इथे सकर्मक कर्तरी प्रयोग होतो. तर कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं? तर करतो याचा मूळ धातू काय आहे? कर. कर हा मूळ धातू आहे. तर मूळ धातू कर याला करणारा कोणने प्रश्न विचारला की आपल्याला कर्ता मिळतो. तर करणारा कोण आहे? तर विद्यार्थी. विद्यार्थी झाला कर्ता. आणि करण्याची क्रिया कोणावर होते? तर ती काय करते? अभ्यास करते. जर कर्त्याला आपण करता असेल तर त्याला काय करतो याने प्रश्न विचारला की कर्म मिळते. म्हणून इथे कर्म पण आहे आणि कर्ता पण आहे. त्यामुळे सकर्मक कर्तरी येथे प्रयोग होतो. म्हणून बरोबर उत्तर आहे मित्रांनो, सकर्मक कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक अक्षरगण वृत्त नाही? तर ऑप्शन आहे दिंडी, मंदमाला, शार्दूल विक्रीडित आणि हरिणी. तर हे जे शब्द आहेत यातला दिंडी हा शब्द अक्षरगण वृत्त नाही. अक्षरगण वृत्त कसं ओळखायचं यावर मी पुढे एक व्हिडिओ बनवणार आहे, तर त्यावर तुम्हाला कळेल. तर ती व्हिडिओ तुम्ही मित्रांनो पहा नक्कीच. त्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून मी ही व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला त्याचं अपडेट ताबडतोब मिळतील. तर पुढचा प्रश्न मित्रांनो, घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा, वेतावेत शब्द शाश्वाद्वारे. तर या वाक्यपंक्ती कुणाच्या आहेत? तर संत तुकाराम यांच्या या वाक्यपंक्ती आहेत. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, संत तुकाराम. तर मित्रांनो प्रोटिप हीच आहे की यामध्ये या प्रश्नपत्रिकेमध्ये यापैकी अशा प्रकारचे बरेच प्रश्न आहेत
जे आता यामध्ये ऑप्शन होतं संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव. तर हे प्रश्न बऱ्यापैकी मुलांचे चुकतात. तर हे प्रश्न चुकले की यामध्ये आपले मार्क मायनस होतात. तर मित्रांनो, या प्रकारचे प्रश्न तुम्हाला शोधायचे आहेत आणि मी सुद्धा या प्रकारच्या प्रश्नांची एक वेगळी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर त्यामध्ये आपले मार्क नाही गेले पाहिजेत. बऱ्यापैकी मुलांचे मार्क जो पण प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्यांना 80, 85 असे प्लस मार्क प्रत्येक पेपरमध्ये मिळतात. परंतु जे 10-15 प्रश्न त्यांचे चुकतात ते अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रश्नांचा आपण अभ्यास करत नाही आणि हे प्रश्न मी ज्या माझ्या विद्यार्थी मित्रांना सोडवायला दिले तर ह्या प्रकारचे प्रश्न त्यांचे चुकले जातात. आम्ही बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे हे अशा प्रकारचे प्रश्न आहेत, त्याची मी एक वेगळी व्हिडिओ सिरीज घेऊन येणार आहे. तर ते प्रश्न चुकले नाही पाहिजे. तर अशा प्रकारचे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये भरपूर आहेत. तर त्याचा अभ्यास आपण कसा करायचा यावर मी सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यासाठी ही व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो संत तुकाराम, कारण का हा प्रश्न बऱ्याच मुलांचा चुकलेला आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा, वेतावेत शब्द शाश्वाद्वारे. तर हे वाक्यपंक्ती कोणाचे आहेत? तर संत तुकाराम. मित्रांनो, एक एक मार्क जेव्हा आपण जोडतो तेव्हाच हे 95+ मार्क पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर या प्रकारचे प्रश्न आपल्याकडून चुकले नाही पाहिजे, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तर हे प्रश्न आपण घेऊन येणारच आहे. पुढचा प्रश्न घेतो. भाकरी, तूप, उसळ, आई, पिशवी, कोयता, कलबत्ता, रजई, जारा, खिसा हे शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेले आहेत? याचं उत्तर आहे मित्रांनो कानडी. हे कानडी भाषेतले शब्द, फारसी भाषेतले शब्द यावर सुद्धा मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या, कारण की हे प्रश्न तुम्हाला 95+ या कॅटेगरीमध्ये घेऊन जाऊ शकतात. तर हा प्रश्न एक महत्वाचा आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही आजची व्हिडिओ बघण्यासाठी वही पेन जर घेऊन बसला नसाल तर ते तुम्ही वही पेन घेऊन बसा. मी तुम्हाला जे महत्वाचे प्रश्न सांगणार आहे ते तुम्ही नोट करा आणि त्या प्रकारचे प्रश्नाची एकदम व्यवस्थित तयार करा मित्रांनो. तुम्हाला 95+ मार्क 100% सांगते मी, 95+ तुम्ही जाणार म्हणजे जाणारच. तर मी जे प्रश्न सांगतोय ना त्याची व्यवस्थित तयारी करा. बाकी तुमचा अभ्यास आहेच, हे मला महाराष्ट्रातल्या जवळजवळ 70 ते 80% लोकांचा अभ्यास हा 80+, 85+चा असतो. परंतु 95+ काढणारे मुलं हे 10 ते 15% असतात आणि ते काय अभ्यास करतात ना याची माहिती आम्ही व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ याची अयोग्य जोडी ओळखा. तर हा एक प्रश्न त्यातलाच आहे. अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ याची अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर भेंडीची भाजी, भेंडीची भाजी म्हणजे निष्क्रिय व्यक्ती. इडलिंबू म्हणजे शब्द आणि त्याचा अर्थ दिलेला आहे. तर यातला आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर भेंडीची भाजी म्हणजे निष्क्रिय व्यक्ती असा याचा अर्थ आहे. इडलिंबू म्हणजे आडदान मात्र गुणी व्यक्ती. उपटसुंभ पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती आणि मेष पात्र म्हणजे कर्तृत्व शून्य व्यक्ती. तर यातलं मित्रांनो हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. इडलिंबू हा पर्याय चुकीचा आहे. इडलिंबू म्हणजे आडदान मात्र गुणी व्यक्ती नसून ती निर्गुणी व्यक्ती त्याला म्हणतात इडलिंबू. आडदान मात्र निर्गुणी व्यक्ती जी असते त्याला इडलिंबू म्हणतात. एक गुणी हे चुकीचं आहे. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो इडलिंबू, आडदान मात्र गुणी व्यक्ती. पुढचा प्रश्न आहे, शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होतो? तर शब्दाच्या रूपात बदल लिंग, वचन, विभक्ती या तिन्हीमुळे होतो. त्यामुळे यापैकी सर्व हे याचं बरोबर उत्तर आहे. लिंग, वचन, विभक्तीमुळे शब्दाच्या रूपात बदल होतो. पुढचा प्रश्न आहे, गळ्याला तात लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर गळ्याला तात लावणे म्हणजेच प्राणांतिक संकटात घालणे. याचं बरोबर उत्तर आहे प्राणांतिक संकटात घालणे. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. मी वारंवार सांगतोय मध्ये मध्ये, कारण की यामधले जे बरेच प्रश्न आहेत ना ते 90% लोकांना याची उत्तरं माहीत नसतात. त्यामुळे ते प्रश्न त्यांच्याकडून चुकले जातात आणि आपले मार्क यामध्ये 95+ जाऊ शकत नाही.
तर पुढचा प्रश्न आहे, बोलणाऱ्याचे तोंड बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत, तसेच लिहिण्याला कोणते चिन्ह वापर. जर बोलण्याची तोंडची शब्द आहेत तर तसं जर आपण लिहायचं असेल तर त्यामध्ये आपण कोणते चिन्ह वापरतो. तर उद्गारवाचक चिन्ह, संयोग चिन्ह, प्रश्न चिन्ह की अवतरण चिन्ह. तर मित्रांनो, बोलणाऱ्याचे तोंडचे जे शब्द आहेत म्हणजे एखादं वाक्य जर धड्यामध्ये टाकलं असेल जे तोंडून निघालंय तर त्यासाठी आपण अवतरण चिन्ह वापरतो. म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा त्याला अवतरण चिन्ह, आणि मध्ये हे वाक्य असतं तेव्हा अवतरण चिन्ह तिथे वापरलं जातं. उद्गारवाचक चिन्ह म्हणजे असं असतं, संयोग चिन्ह म्हणजे असं असतं जी मध्ये डॅश असते ते दोन शब्दांना संयोग करणारे संयोग चिन्ह. प्रश्न चिन्ह हे असं असतं, तुम्हाला इथे मी लिहूनच दाखवतो. उद्गारवाचक चिन्ह असं असतं, संयोग चिन्ह असं असतं, प्रश्न चिन्ह असं असतं, आणि अवतरण चिन्ह म्हणजे असं. हे मध्ये वाक्य आणि अवतरण चिन्ह. तर हे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, अवतरण चिन्ह. तर ह्या प्रकारचे प्रश्न पण मित्रांनो, एक ही प्रोटिपच आहे की हे प्रश्न पण तुम्हाला अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, प्रश्न चिन्ह हे काय असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. हा पण प्रश्न बऱ्याच लोकांचा चुकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, चला उभारा शुभ्र शिडे, ती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला, अनंत आमुची ध्येय शक्ती, अनंत अन आशा किनारा तुला पामराला. वरील काव्यपंक्ती या कोलंबसचे गर्वगीत या सुप्रसिद्ध काव्यामधील आहे. ही कविता कोणी लिहिली. तर मित्रांनो, ही कविता वि.वा. शिरवाडकर यांची आहे. म्हणजेच वि.वा. शिरवाडकर म्हणजे मराठीत आपण त्यांना कुसुमाग्रज या नावाने सुद्धा त्यांनी बऱ्याच कविता लिहिल्या आहेत. तर त्यांचं मूळ नाव वि.वा. शिरवाडकर आहेत आणि कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे. तर मित्रांनो, वि.वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज या प्रकारचे जी टोपण नाव आहेत मराठीतील कवी आणि गद्यकार यांची, तर त्या टोपण नावाचे आपण शॉर्ट्स व्हिडिओ आपल्या शॉर्ट्स मध्ये बनवलेले आहेत. दोन व्हिडिओ आहेत त्याच्यात. तर त्या जर दोन व्हिडिओ तुम्ही शॉर्ट्स जर पाहिला तर तुमचे हे प्रश्न सुद्धा टोपण नावांचा हा क्लिअर होऊन जाईल. आणि यामध्ये हा एक प्रश्न आहे जो बऱ्याच मुलांचा चुकलेला आहे. हे ह्या प्रकारची जी काव्य आहेत, आता ही बरीच काव्य आहेत अशी, तर ती मुलांना माहिती नसतात. कारण का हे कधीच आपल्या प्रश्नामध्ये पडत नाही. तर असा एखादा क्वेश्चन असतो जो मुलांकडून चुकला जातो आणि आपण 95+ पर्यंत पोहोचत नाही. तर ह्या प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवा. या प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला आलेच पाहिजे. तर पुढचा प्रश्न आहे, मवळी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. तर मवळी म्हणजे मस्तक हे कोणालाच माहित नसेल. मवळी म्हणजे मस्तक हे कोणाच माहित नसेल तर याचं उत्तर आहे मस्तक. ऑप्शन आहे छातीचा पिंजरा, मस्तक, मान आणि घाल. तर मवळी म्हणजे मस्तक. हा एक प्रश्न महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न, नाथ हा माझा हे आत्मचरित्र पुस्तक कोणत्या मराठी अभिनेत्याच्या आयुष्य वर्णनावर त्यांच्या पत्नीने लिहिलेले आहे. तर ते त्यांच्या पत्नीने लिहिले, पण ते मराठी अभिनेते काशीनाथ घाणेकर. नुकताच पिक्चर पण आलेला मराठी काशीनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर. तर नाथ हा माझा हे आत्मचरित्र काशीनाथ घाणेकर यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची विरुद्ध जोडी ओळखा. चुकीची पण विरुद्ध जोडी आहे ही चुकीची आहे, ती ओळखायची आहे. तर धाकटा थोरला, धाक निर्भयता, दोस्त दुश्मन, धनी मालक. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो धनी मालक. कारण का धाकटाचा विरुद्धार्थी शब्द थोरला होतो. धाकटा म्हणजे लहान तर थोरला म्हणजे मोठा. धाक म्हणजे घाबरणे आणि निर्भयता म्हणजे अजिबात घाबरणे नाही. तर याचा सुद्धा धाकचा विरुद्धार्थी निर्भयता होतो. दोषचा विरुद्धार्थी दुश्मन होतो, सर्वांनाच माहिती आहे. पण धनी आणि मालक हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. धनी आणि मालक म्हणजे धनाढ्य व्यक्ती आणि मालक म्हणजे सुद्धा धनाढ्य व्यक्ती. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे धनी आणि मालक. कारण का विरुद्ध जोडी आपल्याला चुकीची ओळखायला सांगितले. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो धनी आणि मालक. पुढचा प्रश्न आहे, 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया माहिती क्रिमिनल प्रोसिजर कोड या कायद्याची जागा पुढीलपैकी कोणत्या कायद्याने घेतली आहे. हा पण एक त्यातलाच प्रश्न आहे मित्रांनो. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याने घेतलेली आहे. तर
जी फौजदारी प्रक्रिया माहिती आहे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड या कायद्याची जागा यापुढे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा या प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला शोधून त्याचा अभ्यास करायचा आहे. माझ्याकडे असे प्रश्न आहेत बरेच, त्यावर मी व्हिडिओ पुढे घेणार आहे. ते त्या व्हिडिओ तुम्ही बघितले की तुमचा स्कोर हा 95+ जाणारच आहे. सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? तर या संस्थेबद्दल ही बऱ्याच मुलांना माहित नव्हतं. हा प्रश्न पण बऱ्याच मुलांचा चुकला होता. तर ती दपोडी, पुणे. दपोडी, काही ठिकाणी दपोडी बोललं जातं, काही ठिकाणी दापोडी असं सुद्धा या एरियाला बोललं जातं. त्यामुळे याचं उत्तर आहे दपोडी, पुणे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो? तर हा अटल बिहारी वाजपेयी सेतू हा महाराष्ट्र मुंबईमध्ये आहे आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मुंबईतील एक शिवडी म्हणून ठिकाण आहे, तर शिवडी आणि नावाशेवा या दोन शहरांना, या दोन भागांना हा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू जोडतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वचषक जिंकले आहेत? प्रश्न नीट वाचा. खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त विश्वचषक T20 विश्वचषक जिंकले आहेत? तर एकमेव इंग्लंडच असा एकमेव इंग्लंड आणि त्यानंतर भारत. याचे मित्रांनो तुम्हाला मी ऑप्शन देतो. तर मित्रांनो इथे मी ऑप्शन तुमच्यासाठी घेऊन आलोय. ऑप्शन आपल्याकडे इथे टाकायचे राहिलेले. तर खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वचषक जिंकलेले आहेत? तर श्रीलंका. ऑप्शन महत्वाचे आहेत कारण का या ऑप्शन मधलं आपल्याला शोधायचं आहे. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान. तर मित्रांनो पहिला 2007चा T20 विश्वचषक हा भारताने जिंकला. त्यानंतर 2009 ला झाला तो पाकिस्तानने जिंकला. त्यानंतर श्रीलंकेने एक वर्ष जिंकलाय. ऑस्ट्रेलियाने 2021चा जिंकलेला आणि इंग्लंड एकमेव असं आहे भारत सोडून. भारताने आता 2024चा पण जिंकला आणि त्याआधी 2007चा जिंकला होता. तर भारत सोडून इंग्लंड असं आहे ज्यांनी 2 वेळा आणि वेस्ट इंडिज यांनी सुद्धा 2 वेळा T20 विश्वचषक जिंकले. त्यामुळे यामध्ये इंग्लंड हा एकमेवच असा पर्याय आहे ज्यांनी T20 विश्वचषक हे एकपेक्षा जास्त म्हणजे 2 वेळा जिंकलेले आहेत. म्हणून बरोबर उत्तर आहे मित्रांनो इंग्लंड. पुढचा प्रश्न आहे, जग बदल घालून घावं, सांगून गेले मज भीमराव. या वाक्यपंक्ती कोणी लिहिल्या आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांच्या या वाक्यपंक्ती आहेत. जग बदल घालून घावं, सांगून गेले मज भीमराव. तर मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं, हा प्रश्न सुद्धा त्या प्रोटिप मध्ये येतो. असे प्रश्न मुलांचे चुकले जातात कारण का डीप मधली माहिती आपल्याला नसते, जेणेकरून कारण का हे प्रत्येक जे संघ आहेत यांनी एकदा विश्वचषक जिंकलेलाच आहे. फक्त इंग्लंड आहे यामधला की ज्याने 2 वेळा विश्वचषक जिंकलाय. तर हा प्रश्न देखील मुलांचा बराच वेळा चुकलेला आहे, बऱ्याच मुलांचा. ओके, तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची पहिली महिला मुख्य सचिव कोण होत्या? ज्या महाराष्ट्राच्या आता मुख्य सचिव बदलले आहेत. तर 2024ची प्रश्नपत्रिका असते त्यामुळे तेव्हा सुजाता सौनिक ह्या मुख्य सचिव होत्या आणि त्या पहिल्या महाराष्ट्राच्या महिला मुख्य सचिव होत्या. पुढचा प्रश्न आहे, आता हे करंट अफेअर असल्यामुळे बऱ्यापैकी लोकांना याचं उत्तर माहिती होतं आणि हा प्रश्न बऱ्यापैकी मुलांनी बरोबर सोडवला होता. आपल्याला जर 95+ मार्क मिळवायचे असतील तर जी प्रश्न मुलांना येत आहेत त्यापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळे प्रश्न आपल्याला आले पाहिजे, तरच आपण 95+ या कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो. तर त्यानुसार आपल्याला पेपरची आपल्याला तयारी करावी लागेल. पुढचा प्रश्न आहे, T20 विश्वचषक 2024 मधील मालिकावीर म्हणजे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर जसप्रीत बुमराह, भारतीय जो गोलंदाज आहे, बोलतात ना जो भारतीय फास्टर बॉलर भारताचा जसप्रीत बुमराह, तो त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट T20 विश्वचषक 2024चा जो मालिकावीर होता तो होता जसप्रीत बुमराह. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराजांची
छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता रसिक या जगात राहिला नाही, म्हणून कोणत्या चित्रकाराने आपली चित्रे पंचगंगेच्या पात्रात सोडून दिली? तर हा एक मित्रांनो त्यातलाच प्रश्न आहे जो बऱ्याच मुलांचा चुकला होता. तर याचं उत्तर आहे आबालाल रहिमान. आबालाल रहिमान याचं बरोबर उत्तर आहे. हा एक प्रश्न, या प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास काय म्हणतात? तर हे समाधीस्थळ आहे, तर त्यातल्या लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास विजय घाट असे म्हणतात. इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळास शक्तीस्थळ शक्तीस्थळ असे म्हणतात. तर ही जी समाधीस्थळ आहेत याची सुद्धा मी एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवली आहे. आपल्या शॉर्ट्स मध्ये जाऊन तुम्ही शोधला तर ती नक्कीच तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नव्हते? तर हा सुद्धा मित्रांनो त्यातलाच प्रश्न आहे जो मुलांचा, बऱ्यापैकी मुलांचा चुकलेला. त्याचा ऑप्शन आहे बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबोधन. तर प्रबोधन नावाचं वृत्तपत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो प्रबोधन. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? कॅबिनेट मिशन 1946, ऑगस्ट ऑफर 1938, माउंटबॅटन योजना 1947 आणि क्रिप्स मिशन 1942. तर मित्रांनो कॅबिनेट मिशन, माउंटबॅटन योजना आणि क्रिप्स मिशन ह्या बरोबर जोड्या आहेत, म्हणजे घटना आहेत, घटनाक्रम बरोबर आहेत. फक्त ऑगस्ट ऑफर ही 1940 मध्ये झालेली. इथे मी बरोबर उत्तर मुद्दाम दिले तुम्हाला कळण्यासाठी. 1938 नाही तर 1940 मध्ये झालेली, त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. म्हणून बरोबर उत्तर आहे मित्रांनो याचं ऑगस्ट ऑफर, जी 1940 मध्ये झालेली, 1938 मध्ये झाली नव्हती. त्यामुळे 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर झालेली, त्यामुळे बरोबर उत्तर मित्रांनो ऑगस्ट ऑफर. पुढचा प्रश्न आहे, इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबाबतचा आर्थिक निस्सरणाचा सिद्धांत म्हणजे इकॉनॉमिक ड्रेन थेअरी कोणी मांडला? ही जी इकॉनॉमिक ड्रेन थेअरी कोणी मांडला? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो दादाभाई नौरोजी. असे प्रश्न अभ्यास करणाऱ्या सर्व मुलांना, म्हणजे 90% मुलांना याची उत्तरं येत असतात. तर हे सुद्धा आपल्याला याची उत्तरं सुद्धा आलीच पाहिजे. पण जे मी सांगतोय त्याची उत्तर जर तुम्ही सोडवलं तर तुम्ही नक्कीच मित्रांनो 95+ कॅटेगरीमध्ये बसणार. त्याचं उत्तर आहे मित्रांनो दादाभाई नौरोजी. भारतीय अर्थशास्त्राचे जनक सुद्धा दादाभाई नौरोजी यांना म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारताचे राष्ट्रपती या पदावर विराजमान झालेली नाही? यासाठी आपल्याला भारताचे सर्व राष्ट्रपती माहिती पाहिजे. हा एक प्रश्न त्यातलाच आहे. तर शंकरदयाल शर्मा, झाकीर हुसेन, KR नारायण आणि गुलजारीलाल नंदा. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गुलजारीलाल नंदा. कारण का गुलजारीलाल नंदा हे भारताचे राष्ट्रपती कधीच नव्हते, त्यांनी राष्ट्रपती पदावर कधीच ते विराजमान झालेले नव्हते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात समावेश नव्हता? खालीलपैकी कोणाचा शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात समावेश नव्हता? तर त्याचं उत्तर आहे त्याचे ऑप्शन आहे कान्होजी जेजे, हंबीरराव मोहिते, दत्ताजी वाकणीस आणि निराजी रावजी. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कान्होजी जेधे हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात यांचा समावेश नव्हता. तर त्यामुळे शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ मित्रांनो तोंडपाठच करून ठेवा. यामध्ये तुम्हाला सर्व जे पण अष्टप्रधान मंडळामध्ये जे पण अधिकारी होते शिवाजी महाराजांच्या खाली काम करणारे, तर त्याची तुम्हाला डिटेल माहिती हवी, जेणेकरून तुमचा हा प्रश्न सुद्धा चुकणार नाही. तर हे मित्रांनो ज्यांना 95+ काढायचे आहे ना, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि वही पेन घेऊन बसून त्याचं व्यवस्थित स्टडी करून तुमच्याकडे त्याचे नोटिंग ठेवा. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. तर उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस हा 21 जून, म्हणजे भारत हा उत्तर गोलार्धात आहे. भारत हा देश आपला उत्तर गोलार्धात आहे. तर उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस हा 21 जून असतो. तर नरेंद्र मोदींनी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यास चालू केले आहे. तर 21 जून
लक्षात ठेवा मित्रांनो, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस. पुढचा प्रश्न आहे, जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क म्हणजे चिकीबुल लामजाओ असं नाव आहे. चिकीबुल लामजाओ हा भारतातील कोणत्या राज्यात आहे? हा एक प्रश्न आहे मित्रांनो, जो बऱ्याच लोकांचा चुकलेला. त्याचं उत्तर आहे मित्रांनो मणिपूर. मणिपूर या राज्यामध्ये एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क चुंबकीय लामजाओ हा भारतातील जो प्रकल्प आहे नॅशनल पार्कचा तो मणिपूर या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखा. तर आपल्याला इथे जोड्या दिल्या आहेत. कानूरचे पठार यवतमाळ, काच पठार सातारा, तोरणमाळचे पठार नंदुरबार आणि खानापूरचे पठार सांगली. तर याचं चुकीची जोडी आहे कानूरचे पठार यवतमाळ ही चुकीची जोडी आहे, कारण काच पठार साताऱ्यामध्ये आहे, तोरणमाळचे पठार नंदुरबारमध्ये आहे आणि खानापूरचे पठार हे सांगलीमध्ये आहे. त्यामुळे चुकीची जोडी आहे कानूरचे पठार यवतमाळ. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाक्य वर्धा जिल्ह्याबाबत बरोबर आहे? आता हा प्रश्न मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील मुलांना 100% येणार, पण जी मुलं बाहेरून वर्धा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतात त्यांच्यासाठी हा प्रश्न नवीन असेल, तर जो जिल्हा आपण निवडतोय त्याची पूर्ण माहिती असणे आपल्याला खूप गरजेचे आहे. तर याचे आपण ऑप्शन बघू. वर्धा नदी विंध्य पर्वत रांगेतून उगम पावते. आपल्याला बरोबर आहे ते शोधायचं आहे, म्हणजे 3 ऑप्शन 100% ही चुकीची असणार आहे. तर पुढचा ऑप्शन आहे वर्धा नदी विंध्य पर्वत रांगेतून उगम पावते. पुढचा ऑप्शन आहे वर्धा जिल्ह्यात विधानसभेचे 4 मतदारसंघ आहेत. सेवाग्राम आश्रमाची स्थापना साबरमती आश्रमाच्या पूर्वी झाली. सेवाग्राम रेल्वे स्टेशनची स्थापना गांधीजींनी केली. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, वर्धा जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. बाकी जे हे ऑप्शन आहेत, सेवाग्रामची स्थापना ही साबरमतीच्या आश्रमाच्या पूर्वी झाली, तर हे चुकीचं आहे. साबरमती आश्रमाच्या नंतर झाली. सेवाग्राम रेल्वे स्टेशनची स्थापना जेव्हा झाली तेव्हा गांधीजींनी त्याची स्थापना केली, हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे बरोबर उत्तर आहे मित्रांनो, वर्धा जिल्ह्याच्या विधानसभेत 4 मतदारसंघ आहेत, हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पोलाद तयार करण्यासाठी या खनिजाचा उपयोग केला जातो. तर ऑप्शन दिलेत बॉक्साईट, मॅग्नीज, ॲल्युमिनियम आणि तांबे. तर मॅग्नीज या खनिजाचा उपयोग हा पोलाद तयार करण्यासाठी केला जातो, म्हणून बरोबर उत्तर आहे मॅग्नीज. सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहेत? तर सर्वात जास्त तालुके सध्या आता संभाजीनगर, छत्रपती संभाजी महाराज नगर, त्याचं जुनं नाव होतं औरंगाबाद यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत. सध्याचं नाव मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज नगर. पुढचा प्रश्न आहे, वर्धा जिल्ह्यात किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 4. वर्धा जिल्ह्याला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51A, ते टायपिंग मध्ये थोडी मिस्टेक झाली, 51A असं प्रश्नामध्ये आहे. 51A भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51A मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितली आहेत. खाली दिलेल्या मूलभूत कर्तव्यामधील विसंगत म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर 3 ऑप्शन हे बरोबर असणार, एक पर्याय हा चुकीचा असणार, तो आपल्याला शोधायचा आहे. तर स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हे 51A मध्ये आहे. मतदान करणे, कर भरणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि देशाचे रक्षण करणे. तर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हे सुद्धा 51A मध्ये आहे. देशाचे रक्षण करणे हे सुद्धा 51A मध्ये. फक्त मतदान करणे आणि कर भरणे हे 51A मध्ये नाही. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मतदान करणे आणि कर भरणे हा विसंगत पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? तर हा एक प्रश्न बऱ्याच मुलांचा चुकला, कारण का निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली हे मुलांना माहितच नव्हतं. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 25 जानेवारी 1950 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. असे प्रश्न मित्रांनो जेव्हा तुम्ही सोडवणार ना 100% तुमचे मार्क हे 95+ असणार. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत कलम 315 खालील कोणत्या गोष्टींशी संबंधित आहे? तर 315 हे
याचा ऑप्शन द्यायची गरज नाही, कारण का 315 म्हटलं की लोकसेवा आयोगाची स्थापना हे तुमच्या लक्षातच आले पाहिजे. त्यामुळे 315 हे कलम लोकसेवा आयोगाची स्थापना याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पक्षात राष्ट्रीय पक्ष अशी मान्यता मिळाली नाही? तर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली नाही असं आहे, म्हणजे एकच पक्ष असा आहे ज्याला राष्ट्रीय पक्ष, ऑप्शन मधला असा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे की ज्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली नाही. तर त्याचा ऑप्शन बघू आपण, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी, नॅशनल पीपल्स पार्टी, वरीलपैकी कोणताही नाही. वरीलपैकी कोणताही नाही हा ऑप्शन नीट वाचा. तर हे तिन्ही हे राष्ट्रीय पक्षच आहेत, म्हणून वरीलपैकी कोणताही नाही हा ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, वरीलपैकी कोणताही नाही. तर भारतीय कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे तिन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत. राष्ट्रीय पक्ष ही मान्यता मिळण्यासाठी कोणताही पक्ष असेल तो भारताच्या कमीत कमी 4 राज्यांमध्ये सक्रिय पाहिजे. 4 राज्यांमध्ये जर तो पक्ष ऍक्टिव्ह असेल तर त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. तर पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणती महिला संविधान सभेची सदस्य झाली नाही? तर खाली जे महिलांची नावं दिलीत त्यातली सदस्य नसलेली महिला आपल्याला ओळखायची आहे. तर ऑप्शन आहे सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, राजकुमारी अमृत कौर आणि उषा मेहता. तर उषा मेहता या ज्या आहेत त्या संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या. बाकी सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित आणि राजकुमारी कौर या संविधान सभेच्या सदस्य होत्या. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीन मतदानासाठी, म्हणजे ईव्हीएम, जो सध्या ईव्हीएम वरून जो वाद चालू आहे पक्षांमध्ये, तर ईव्हीएम मशीन ही कधीपासून आली हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर 2004 पासून ईव्हीएम मशीन, म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळातच ही ईव्हीएम मशीन भारतामध्ये मतदानासाठी वापरण्यात आली होती. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 2004. पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सभासदांची संख्या ठरवण्यात येते. जर गावची लोकसंख्या 3000 ते 4500 मध्ये असेल तर तेव्हा सभासद यांची संख्या किती असते? तर 3000 ते 4500 सर्वांना माहिती आहे मित्रांनो 11. उत्तर याचं आहे 11. 3000 ते 4500 मध्ये जर लोकसंख्या असेल एका गावाची तर तिथे 11 सभासद असतात. खालीलपैकी कोणती किरणोत्सारी म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स मूलद्रव्य नाही? तर याचं ऑप्शन द्यायची गरज नाही. झर्कोनियम हे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट नाही. पुढचा प्रश्न आहे, धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा होतो या गुणधर्माला काय म्हणतात? तर धातूला ठोकलं की त्याचा पत्रा होतो, याच्यासाठी ऑप्शन आहे तन्यता, वर्धनीयता, नादमयता आणि किरणोत्सारी. तर तन्यता म्हणजे तारा काढणे, आणि जेव्हा आपण धातूला ठोकताना त्याचा पत्राक होतो त्या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे वर्धनीयता. पुढचा प्रश्न मित्रांनो, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडतो? हा सुद्धा बरेच वेळा प्रश्न विचारलाय, त्यामुळे याचं उत्तर मुलांना माहिती असतं. भोपाळ वायू दुर्घटनेत मिथाइल आयसोसायनाइट हा वायू बाहेर पडला होता, त्यामुळे बरेच लोकांचे त्यामध्ये बळी गेले होते. पुढचा प्रश्न मित्रांनो, जेव्हा द्रावणाचे पीएच मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे कसे असते? म्हणजे अल्कलाईन असते, बेसिक असते? त्याचं उत्तर आहे उदासीन असते. म्हणजे जेव्हा पीएच मूल्य 7 असते तेव्हा न्यूट्रल असते, म्हणजे उदासीन असते. पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तापमान मोजण्याचे एकक नाही? जे खाली जे एकक दिले ते कोणते तापमान मोजण्याचे एकक नाही? म्हणजे यातले 3 एकक हे तापमान मोजण्याचे असणार आणि एक तापमान मोजण्याचा नाही. तर त्याचा ऑप्शन आहे केल्विन, सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि वॅट. तर वॅट हे शक्ती मोजण्याचे एकक आहे, म्हणजे एनर्जी,
पॉवर मोजण्याचे एकक हे वॅट आहे, पण हे बाकी सर्व आहेत केल्विन, सेल्सिअस आणि फॅरनहाइट हे तापमान मोजण्याचे एक आहे. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो वॅट. तर मित्रांनो इथेच हे प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न संपलेले आहेत. आणि जसं की मी तुम्हाला काही जे महत्वाचे प्रश्न मध्ये मध्ये सांगितले, तर ते प्रश्न बरेच महत्वाचे आहेत. त्या प्रकारचे प्रश्न जर तुम्ही त्याची तयारी कराल तर मित्रांनो 100% तुमचा स्कोर हा 95+ जाणार. आणि जेव्हा 95+ एखादा विद्यार्थी स्कोर मिळवतो तेव्हा त्याचं पोलीस भरती होण्याचं म्हणजे चान्सेस हे 100% झालेले असतात. त्यामुळे मित्रांनो या पुढच्या ज्या आपण व्हिडिओ बनवणार आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. त्या तुम्ही व्यवस्थित बघा. मी अशाच काही ना काही तुम्हाला त्याच्या माध्यमातून प्रो टिप देणार आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाची शुभेच्छा. आणि व्हिडिओ इथेच संपवतो. आजची व्हिडिओ जरा मोठी झाली आहे, पण खूप महत्वाची आहे ही व्हिडिओ. त्यामुळे ही व्हिडिओ बघा आणि त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा. तर मित्रांनो इथेच थांबतो. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.